ORF मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत. कोरोनाच्या साथीला आता 4 महिने उलटले आहेत. एकीकडे रोगावर मात करण्याची लढाई, तर दुसरीकडे कोसळणारी अर्थव्यवस्था सावरण्याची हतघाई. अशा विचित्र परिस्थितीमध्ये आपण सगळे आहोत. ज्यांच्या हातात 4 पैसे आहेत आणि ज्यांची काही महिने तग धरून राहायची क्षमता आहे त्यांचं ठीक आहे, पण हातावर पोट असणाऱ्या अनेकांनी आज गावाची वाट धरली आहे. पण गावातही सगळं व्यवस्थित आहे अशी परिस्थिती नाही. आधी जवळपास 65% लोक ग्रामीण भागात रोजगाराची वाट पाहत आहेत, त्यात हे शहरातील स्थलांतरित. अशा परिस्थितीमध्ये आपले ध्येय आत्मनिर्भर होण्याचे आहे. गावातल्या माणसाला शहराचे आकर्षण, शहरातल्या माणसाला जगातल्या अन्य देशांचे आकर्षण, असा हा ग्रामीण ते शहरी, शहरी ते ग्लोबल साखळीचा खेळ नक्की आहे कसा, तो समजून तरी कसा घ्यायचा. या तीनही पातळीवर सर्वोत्तम कामगिरी केलेले माजी परराष्ट्र सचिव, विख्यात लेखक आणि विचारवंत श्री ज्ञानेश्वर मुळे आज आपल्यासोबत याविषयी चर्चा करायला उपलब्ध आहेत. त्यांच्याकडून ग्रामीण, शहरी आणि ग्लोबल गणिताचं हे कोडं समजून घ्यायचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर मुळे, आपलं स्वागत. नमस्कार. 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 मी थेट प्रश्नांना सुरुवात करतो सर. हो हो अगदी. सर, तुम्ही आपलं करिअर कोल्हापुरातल्या छोट्या गावातनं, कोल्हापूर जिल्ह्यातल्या छोट्या गावातनं सुरू केलं. तिथपासून जगभरातल्या वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये तुम्ही देशाचं नेतृत्व केलं. आज जगभरातला हा सगळा अपवर्ड मोबिलिटीचा जो पॅटर्न आहे, खेड्यातनं गाव, गावातनं शहर, शहरातनं जगात, तो पॅटर्न जो आहे तो कोरोना काळात तंत्रज्ञानाचा विकास पाहता बदलेल का? हो, मला असं वाटतं की एकतर काही अंशी मी जग पाहिलेलं आहे आणि हा प्रवासही पाहिलेला आहे की तथाकथित ज्याला आपण अपवर्ड मोबिलिटी म्हणतो, ती नेमकी काय असते याचा परिचय मला बऱ्यापैकी आहे. मी सुरुवातीला मुंबईला राहिलेलो आहे, त्याच्यानंतर दिल्लीला राहिलेलो आहे आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे न्यूयॉर्कमध्येही राहिलेलो आहे आणि इतर देशांमध्ये पण राहिलेलो आहे. मुद्दा असा की मुळात याला अपवर्ड मोबिलिटी हा शब्द जो आहे तो कितपत योग्य आहे हेच मला अजून कळालेलं नाही. कारण अपवर्ड मोबिलिटीमध्ये आपण मानवी वंशशास्त्राचा अभ्यास जेव्हा करतो तेव्हा माणूस हा इथपर्यंत आला, तो उत्क्रांत झाला. ही उत्क्रांती, इव्होल्युशन असं आपण म्हणतो. आणि या इव्होल्युशन मध्ये बुद्धीचा फार मोठा भाग आहे. म्हणजे आपल्या माणसाच्या मेंदूचा जो आपला मेजर ऊर्जा जी आहे आपली, ते कंझ्युम करणारं केंद्र, कंट्रोल सेंटर म्हणजे मेंदू असतं. तर या मेंदूमध्ये उत्क्रांती जी आहे तिचा मोस्टली आपण बायोलॉजिकल अर्थ घेत असतो. पण ही आता बुद्धी ही एक मेजर त्याला काय म्हणायचं, त्याला परिमाण असल्यामुळं बुद्धीचा विकास हा मानवतेसाठी कितपत होतो, ह्याला मी खऱ्या अर्थाने इथून पुढची उत्क्रांती असं समजेल. तर त्या दृष्टीने जर विचार केला तर समग्र मानवजातीची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगती असा जर आपण एक कॅनव्हास समोर घेतला तर ही अपवर्ड मोबिलिटीची जी मॉडेल आहे 20व्या शतकात किंवा 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरू झालेलं, जे मुळात इंग्लंडच्या औद्योगिक क्रांती पासूनची सुरुवात आहे किंवा अमेरिकेचा शोध लागल्यापासूनची सुरुवात आहे. आणि साधारण युरोपमध्ये, विशेष करून इटलीमध्ये, फ्लॉरेन्समध्ये जे एक त्याला आपण रिनेसान्स म्हणतो, त्या रिनेसान्सचं हे पर्यवसान इंडस्ट्रियलायझेशन मध्ये झालं आणि इंडस्ट्रियलायझेशन मधून आजचा हा जो सो कॉल्ड अपवर्ड मोबिलिटीचा एक अजब असा ओघ झाला. तर मला असं वाटतं की हा बदलणं एका अर्थाने आवश्यक आहे आणि आता मला वाटतं ते अपरिहार्य काही अंशी होण्याची शक्यता आहे. गाव टू शहर, शहर टू अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया असं चक्र राहण्याचं काही कारण नाहीये. म्हणजे आजही तसं 100% आहे असं म्हणता येत नाही आणि हे आता बदलणार आहे. कारण कामाच्या जागेचं स्वरूप बदललं की अपवर्ड मोबिलिटीचं स्वरूप आपोआप बदलेल असं मला वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ मराठवाड्यातून आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस तोडणी कामगार येतात. ते जेव्हा त्या भागात कारखाना सुरू झाला की ते इकडे यायचं बंद होतं. त्याला अजून कुठून तरी उत्तर प्रदेशातून किंवा मग बिहारमधून, बंगालमधून कामगार यायला लागते. तर हा जो आहे पॅटर्न हा बदलणं शक्य आहे आणि तो बदलेल असं मला वाटतं. आणि विकासाचा जो भाग आहे, विकासाच्या वेगाचा जो भाग आहे
त्याच्याविषयी पण मला असं वाटतं की आता हा 70 वर्षानंतर भारतासारख्या देशाला विकासाचा वेग किती असावा, जीडीपी किती असावा, खरं म्हणजे जीडीपीला आपण इतकं महत्व देतो ते आवश्यक आहे का, याचा न्यूझीलंड पॅटर्न वरती किंवा भूतान पॅटर्न वरती थोडासा वेगळ्या अर्थाने विचार करून विश्वगुरू व्हायचंय ना आपल्याला. तर विश्वगुरू व्हायचं असेल तर एक वेगळं अपवर्ड मोबिलिटीचं एक वेगळं मॉडेल मला वाटतं भारत जगाला देऊ शकतो. तर त्या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे असावं. माझी एक कविता आहे, त्या कवितेचा मी कविता वाचत नाही पण त्या कवितेचा विषय हाच आहे की गाव म्हणालं अरे बाबा तू शहरात जा, चांगली नोकरी बघ. शहर म्हणाल तू दिल्लीत किंवा मुंबईत जा, तिथे अजून थोडं प्रतिष्ठा मिळव, नाव मिळव. आणि दिल्ली म्हणते की अरे इथे काय तू थांबणार, इथलं तर राजकारण भ्रष्टाचार तू पाहिला नाहीस का, अमेरिकेत जा, ऑस्ट्रेलियाला जा. मग मी तिथे गेलो आणि मग त्या देशांनी मला सांगितलं अरे बाबा तुझ्या देशात तुला का भाकरी, तू इथे आलास, परत जा, लवकर परत जा. जेव्हा तुझे वडील गेले तेव्हा तू गावी जाऊ शकला नाहीस, आई आजारी होती, तू तिची सेवा करू शकला नाहीस, गावातले लोक तुला बोलावतायत, मित्र तुझे तिथेच आहेत, त्यांना तू कधी भेटणार. आणि असं अशी ती कविता संपते त्या सर्कल वरती येऊन. तर आता हे सर्कल बऱ्याच लोकांना अचीव नाही करतात. सुदैवाने मी त्या दृष्टीने थोडा प्रयत्न केलेला आहे की परत एकदा त्या आपल्या मुळाशी जाणं जे आहे ते मला फार महत्वाचं वाटतं. त्याला सुद्धा मी अपवर्ड मोबिलिटीच म्हणतो. इट्स नॉट रिअली गोईंग बॅक, इट्स अपवर्ड मोबिलिटी, गिव्हिंग बॅक. साधारणतः सर आपण जेवढं शहरी किंवा ग्लोबल होत जातो तसं निसर्गापासून एक प्रकारे दूरी वाढत जाते. त्यामुळे आपण बहुतेक ग्लोबल वॉर्मिंग सारख्या प्रश्नांनाही सामोरे जातो. त्यामुळे अर्थकारण पर्यावरण या प्रश्नाचं उत्तर शोधायचं कसं अशा परिस्थितीमध्ये? हा म्हणजे ह्या मोठा डायलेमा आहे. हा डायलेमा सुद्धा एका अर्थाने संपूर्ण वसाहतवाद जो होता, कॉलोनियलिझम, आणि त्याच्यातून एक जगाच्या विकासाचं आज जे आपण मॉडेल पाहतो. पूर्वी असं होतं की वसाहतवादी देश होते, तिथे सगळा कच्चा माल जायचा आणि तिथून तो परत यायचा, म्हणून आपल्याकडे स्वदेशीची मुवमेंट उभी राहिली. आता एक तो प्रकार आहे थोडासा वेगळ्या सॉफिस्टिकेटेड फॉर्म मध्ये. आता वसाहतवाद राहिलेला नाहीये पण आर्थिक वसाहतवाद आहे. आपली 1,00,000 मुलं दरवर्षी अमेरिकेच्या सेवेला रुजू होतात आणि त्यातली तिथं शिक्षण घेतात, आपले पैसे त्या देशावरती खर्च होतात आणि ती मुलं तिथंच राहतात. आणि आपला जो ब्रेन आहे, मेंदू आहे, तो अमेरिकेला कारणीभूत होतो. आपला देश जिथे आहे तिथेच राहतो किंवा त्याची प्रगती जी आहे ज्या वेगाने व्हायला पाहिजे त्या वेगाने होत नाही. तर याचाच भाग पर्यावरण आणि अर्थ हा याचा या विकासाच्या मॉडेलचा भाग म्हणून पाहणं आवश्यक आहे. आणि तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की शहरं वाढली की पर्यावरणावरती त्याचा परिणाम होतो. कन्झ्युमरिझम वाढला की राष्ट्रीय जे रिसोर्सेस असतात, नॅशनल रिसोर्सेस, त्याचं एक्सप्लॉयटेशन होतं, त्याच्यामध्ये गैरव्यवहार येतात आणि एकंदरीतच माणूस खऱ्या अर्थानं गरीब होतो. म्हणजे कदाचित जीडीपी वाढेल तुमचा, पण तो पर्यावरण म्हणजे दिल्लीसारख्या ठिकाणी राहणं हे अशक्य आहे. ओबामा जेव्हा भारतात आले तेव्हा तिथं ते परतल्यानंतर भारतामधल्या दिल्लीमधल्या प्रदूषणामुळे त्यांचं आयुष्य किती कमी झालं, किती तासांनी, याची चर्चा तिथे त्या देशामध्ये होती. तर ही जी कॉस्ट आहे आयुष्याला, ती जोपर्यंत पर्यावरण आणि अर्थकारण याचा एक मेळ आपण लावत नाही, याचा एक समतोल साधत नाही, तोपर्यंत हे असंच चालणार आहे. अनेक युरोपियन आणि अमेरिकन शहरांनी हे अचीव केलेलं आहे, साध्य केलेलं आहे. त्यांच्या शहरांमध्ये तुम्हाला फारसं प्रदूषण दिसणार नाही. टोकियो असो किंवा लंडन असो किंवा पॅरिस असो, इथल्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्या नद्या आपल्यासारख्या गंगा यमुनेसारख्या प्रदूषित नाही आहेत. म्हणजे ते लोक एक स्टेप एक पायरी पुढे गेलेले आहेत. पण त्याचं कारण म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे अर्थकारण राबवलं आणि त्याच्यात जे मॉडेल राबवलं त्याच्यामध्ये त्यांना फायदेशीर गोष्टी ते करून घेतात. आपल्याला ते शिकणं आवश्यक. आणि उद्योग काढताना ते पर्यावरणाला पूरक असले पाहिजेत. जिथं जनता आहे, लोक आहेत, तिथं छोटे छोटे का असेना उद्योग सुरू केले पाहिजेत. मोठी शहरं आणि स्मार्ट सिटीज करण्यापेक्षा स्मार्ट लिव्हिंग वेर एव्हर यू आर,
ही कन्सेप्ट मला वाटतं आपल्या देशामध्ये सुद्धा राबवणं अत्यंत शक्य आहे आणि आवश्यक आहे. ते जर केलं तर पर्यावरणामध्ये समतोल येईल, शहरामध्ये येणारे लोंढे येणार नाही आणि अर्बन बकाली, शहरी बकाली जी आहे तीही येणार नाही. माणसाचं एक जे अस्वस्थ करणारं जीवन महानगरांमध्ये आज होऊन गेलेलं आहे आणि ते वाढतच आहे, त्याच्यावरचा तणाव वाढतोय, तर तो होणार नाही असं मला वाटतं जेव्हा आपण पर्यावरण आणि अर्थकारणाचा संबंध लावू शकू. माझं गाव आहे, माझ्या गावामध्ये अगदी आरामात छोटे उद्योग, अनेक छोटे उद्योग निघू शकतात, त्याची मला कल्पना. म्हणजे अगदी साधं ऊसाचं जरी उदाहरण घेतलं, भाजीपाल्यांचं जरी उदाहरण घेतलं, तर त्या परिसरामध्ये एकही आज कोल्ड स्टोरेज नाहीये, एकही फूड प्रोसेसिंग युनिट नाहीये आणि या सगळ्या गोष्टी अगदी फार मोठ्या खर्चाच्या प्रोजेक्ट नाहीयेत. तिथं 20-25 माणसं काम करू शकतील असे उद्योग सुरू करणं आणि त्याचं प्रदूषण आहे, त्या प्रदूषणाची सुरुवातीपासूनच व्यवस्था करणं हे शक्य आहे. तर हा समतोल मला असं वाटतं की इथून पुढे अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जीडीपीचा रेट किती आहे, याच्यापेक्षा जनतेचं कल्याण किती झालं किंवा जनतेची जीवनमान किती उंचावलं याला जास्त महत्व देणं आवश्यक आहे. तर आपल्या देशाची मूळची कृषीप्रधान ग्रामीण अशी अर्थव्यवस्था ही पूर्वी पंचकृषीपुरतीच मर्यादित होती. ते व्यवहार तेवढ्या परिसरापुरते व्हायचे. गेल्या 30 वर्षामध्ये ती खूप वेगात ग्लोबल झाली. त्यामुळे पुढल्या काळामध्ये ग्रामीण, शहरी आणि ग्लोबल या तिन्ही स्तरांच्या परस्परावलंबित्वाचं भविष्य काय असेल? या तिघांचा संघर्ष जो आहे तो सुरू झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे हापूस आंबा पूर्वी प्रत्येक जण घरी खायचा. आज हापूस आंबा घेताना माणसाला विचार करावा लागतो. त्याचं कारण हापूस आंब्याला विदेशात जास्त भाव मिळतो आणि तो म्हणून शेतकऱ्यांना पण तो चांगला वाटतो. ब्रोकर्स किंवा जे मध्यस्थ आहेत निर्यात करणारे त्यांनाही ते चांगलं वाटतं. तर हा फक्त हापूस आंब्याचाच हा भाग नसून सगळ्या अर्थकारणाचा भाग आहे. आपलं जे साखरेचं राजकारण आहे महाराष्ट्रातलं विशेषतः, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय साखरेच्या बाजारात थोडं जरी गलट आलं तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्याकडच्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळणाऱ्या भावावर, म्हणजे हमी जो दर असतो उसाला प्रतिटन मिळणारा दर, त्याच्यावर ते परिणाम होतो. तर म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपलीकडं ग्लोबलायझेशन हे आता ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे शहरांना किंवा भारतातल्या इतर भागांना बगल देऊन स्थानिक लोकलचं ग्लोबल झालेलं आहे. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सहज शक्य आहेत, त्या आपण करत नाही. उदाहरणार्थ आपल्याकडे मशीन इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीपेक्षा लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीवरती आपण आजही भर दिला पाहिजे. आपल्याकडे मोठे उद्योग काढण्यापेक्षा छोटे उद्योग, पूरक उद्योग काढले पाहिजे. सपोजिंग आपण एक कोल्हापूर जिल्हा घेऊ, तर या जिल्ह्यामध्ये पाऊस किती पडतो, नद्या किती आहेत, पाणी पुरवठा किती आहे, हवामान काय आहे, कुठल्या भाज्या आज होत आहेत, कुठली पिकं होत आहेत, कुठले उद्योग तिथे आहेत, कशा प्रकारची मॅनपॉवर मनुष्यबळ उपलब्ध आहे, त्याचा एकदा अभ्यास झाला की तिथल्या तिथे स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक असणारे छोटे छोटे अनेक उद्योगांची शंका आपल्याला, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचं हवामान आहे. तुम्ही थोडं कोकणाच्या भागात गेलात तिथलं वेगळं आहे, भात शेती तिथं उत्तम होती, पण आज तिथेही सगळीकडे सर्रास सगळे लोक ऊस लावत आहेत. म्हणजे पिकांमधला बॅलन्स पण गेलेला आहे, कारण आज हजारो एकर शेती जी आहे ती खारवट म्हणून पडलेली आहे, त्याच्यामध्ये त्याचं क्षारीकरण झालेलं आहे. तर हा इम्बॅलन्स जर संपवायचा असेल तर माझे वडील जेव्हा म्हणजे शेतीच करायचे, ते मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, तर त्यांचा अप्रोच असा होता की आपल्या घराला आवश्यक असणारा सगळा जो शेतीमाल आहे तो स्वतः आपण तयार करायचा आणि थोडासा म्हणजे 20% ज्याला म्हणतो वेगळा, जो आपल्या घरासाठी नव्हे पण जो मार्केटमध्ये विकता येईल असा माल तयार करायचा. मग ते आम्ही विकायचो. उदाहरणार्थ भुईमुग त्या काळात व्हायचे, अन्य काही, नंतर सोयाबीनचं पीक आलं ज्याच्यामध्ये कॅश क्रॉप, म्हणजे शेतकऱ्याला ते पैसे देऊन त्याला कॅश मिळाला, त्याच्यातून तो बाकीचा खर्च भागवायचा, असा त्यांचा विचार असेल. म्हणजे ज्याला गांधीजींनी खऱ्या अर्थानं स्वावलंबी खेडे असं म्हटलेलं होतं, त्या प्रकारचा हे. आणि त्याच्यामध्ये जाण्यात काही
किंवा कमीपणा वाटण्यासारखं काही नाहीये. हे मॉडेल अनेकांनी राबवलेलं आहे आणि अनेक जण राबवत आहेत. आपण ते अगदी सुरू करू शकतो. आणि आपल्याकडे सुदैवानं किंवा दुर्दैवानं लोकसंख्या खूप मोठी आहे आणि या सगळ्यांना जर हाताला काम द्यायचं असेल तर आज ते अशक्य झालेलं आहे. कुठल्याही सरकारच्या क्षमतेच्या ते बाहेर आहे. पण ते थोडं टप्प्याटप्प्याने शक्य होईल जर आपण पूरक उद्योग, स्थानिक उद्योग, लघु आणि मध्यम उद्योग हे जर सुरू केले मोठ्या प्रमाणामध्ये. आणि यावेळेसचा कमीत कमी ज्या घोषणा आहेत अलीकडच्या कोरोना काळातल्या, त्या घोषणा पाहता सरकारने हे ओळखलेलं आहे असं दिसतं. आता प्रत्यक्षात पाहू त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करतात, कारण शेवटी प्रूफ ऑफ पुडिंग इज इन ईटिंग, नाही का? हो सर, हे सगळं पाहताना टेक्नोक्रेसी हा लोकशाहीला नवा पर्याय होईल असं म्हटलं जात आहे. तंत्रज्ञान खरंच ग्रामीण आणि शहरी किंवा ग्लोबल या तिन्ही स्तरांना जोडणारा पर्याय ठरू शकेल का? इतकं यशस्वी ठरेल का तंत्रज्ञान त्याच्यामध्ये? तुमचं म्हणणं असं की टेक्नोक्रेसीमुळे आपले समस्या संपतील का? म्हणजे ग्रामीण असोत, शहरी असोत, राष्ट्रीय असोत, स्थानिक असोत, असाच प्रश्न आहे ना. मला काय वाटतं की टेक्नॉलॉजी एक टूल आहे आणि वास्तवात ते टूल आहे. म्हणजे आज माझ्याकडे इतकी टेक्नॉलॉजी मला अवेलेबल आहे की ज्याची मला खरंच गरज नाही. आणि त्यामुळे त्याच्याशी खेळण्यामध्ये मग वेळ जातो. खेळणं जेव्हा कुठलंही टूल जे आहे त्या टूलचा उपयोग जर नसेल तर ते खेळणं होऊन जातं. पण तो भाग जरी सोडला तरी टेक्नॉलॉजी ची भूमिका फार प्रचंड आहे आणि ती राहणार आहे. म्हणजे ती कमी करणं शक्य नाही, कारण जगाचा जो आता सध्याचा जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येणं हे आपल्याला गृहीतच धरलं पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणजे जोपर्यंत हा भांडवलशाहीचा जो किंवा विकासाचा जो पॅटर्न आहे तो बदलत नाही तोपर्यंत नवीन टेक्नॉलॉजीला एक भाव असणार, मार्केट असणार. म्हणजे आयफोन 10 असो किंवा 7 असो, 11 तयार झाला की त्याच्या मागे आपले लोक लागणारच लागणार. कारण एक ज्याला काय म्हणतो टेक्नॉलॉजीचं वेड, म्हणजे टेक्नोक्रेसी हाच चांगला शब्द आहे. टेक्नॉलॉजीचं वेड जे लोकांना लागलेलं आहे ते काही थांबणं शक्य नाही. आता हे रिलेव्हंट टेक्नॉलॉजी जी आहे ती आणणं महत्वाचं. आणि ते कसं येईल माहितीये का तुम्हाला, की प्रशासनामध्ये जोपर्यंत पारदर्शिता, कार्यक्षमता आणि लोकाभिमुखता म्हणजे पीपल सेंटर्ड पॉलिसी चला, हे जोपर्यंत प्रशासनामध्ये येत नाही, कारण कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत ह्या सगळ्या गोष्टी, फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, लोकांचे अधिकार आहेत. आज राईट टू एज्युकेशन पासून राईट टू फूड, शेल्टर, हाऊस हे सगळं आलेलं आहे. पण व्हेर इज टेक्नॉलॉजी इन दिस? ती टेक्नॉलॉजी आणता येईल जर प्रशासकांना याचं लिंकेज जर कळालं. काय आहेत आपले 10 मोठे प्रॉब्लेम्स, त्याची जर आपण यादी केली, ठीक आहे ना. बेरोजगारी आहे, विषमता आहे, इनइक्वॅलिटी आहे, त्याच्यानंतर प्रदूषण किंवा पर्यावरणाचा ऱ्हास आहे. असे 10 इश्यूज जर घेतले आणि त्याच्या समोर आपण प्रत्येकाच्या समोर एक एक टेक्नॉलॉजी सोल्युशन जे आहे, एक नसे ना, इव्हन कुठली परिस्थिती आणि कुठलं स्थान आहे त्याच्यावरून वेगवेगळी दुसरी टेक्नॉलॉजी त्या टेक्नॉलॉजी मार्क करून त्याचं जे इंटरव्हेन्शन आहे ते करण्याचं आपल्याकडे धोरण नाही. आपण धोरण ठरवतो, मग त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी कुठली आणता येईल याचा विचार करतो आणि ते काही अंशी जरी अपरिहार्य असलं तो अप्रोच मला काही फारसा योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की जशी प्रशासकाला संवेदनशीलता आवश्यक आहे तसंच टेक्नॉलॉजीचं भान जे आहे ते 24/7 असलं पाहिजे. आणि मग त्या टेक्नॉलॉजीचा आणि जनतेच्या गरजांचा मेळ लावता आला पाहिजे. आणि हे जर झालं कदाचित तर हा जो तंत्रज्ञान, मनुष्य विकास, गरिबी निर्मूलन, देशाची प्रगती असा तो एक संपूर्ण आपल्याला ज्याला मॅट्रिक्स म्हणतो ते बनवता येणं शक्य असं मला वाटतं. टेक्नॉलॉजीच्या विरोधात असण्याचं काही कारण नाही, पण टेक्नॉलॉजी वापरताना कुठली टेक्नॉलॉजी आपण वापरावी आणि तिचा वापर कसा करावा याचा वापर जो आहे याचा विचार जो आहे तो शासनामधल्या लोकांनी फार गंभीरपणानं करणं आवश्यक आहे. आज आपण ऍडव्हॉक पद्धतीने त्याच्याकडे पाहतो. म्हणजे समजा वॉटर पोल्युशनचं जरी सोल्युशन असलं तरी ते कुठलं प्रभावी आहे की कुठली टेक्नॉलॉजी याचा काही मला आजही पत्ता नाही.
त्यामुळे प्रत्येक वेळी मला एकदा मी पुण्यातली मुळा मुठा स्वच्छ केली की पुढे पंचगंगा जर स्वच्छ करायची असेल तर पुन्हा एकदा मी टेक्नॉलॉजीच्या शोधात जाईल. म्हणजे एक ज्याला विचार मंथन आपल्या देशा अंतर्गत व्हायला पाहिजे या विषयावरचा. टेक्नॉलॉजी हा चर्चेचा विषय आपल्याकडे फारसा असत नाही. आणि असला तरी तो विशेषज्ञांच्या मध्ये असतो. मला वाटतं तो प्रशासकांमध्ये असणं आवश्यक आहे, तो शेतकऱ्यांच्या मध्ये असणं आवश्यक आहे, तो उद्योजकांच्या मध्ये असणं आवश्यक आहे आणि तो युवकांच्या मध्ये असणं आवश्यक आहे. आणि हे जर झालं तर कदाचित तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने जीवनाच्या आनंदाला पूरक ठरू शकेल आणि ते आणता येईल असं. सर, शेवटचा प्रश्न घेतो. जागतिकीकरणामुळे एकीकडे खूप श्रीमंती आणि खूप गरिबी अशी मोठी दरी किंवा विषमता वाढताना दिसते. तुम्ही पूर्ण जग पाहिले, वेगळ्या देशात राहिलेले आहात. जगभरामध्ये हा प्रश्न कसा हाताळला जातोय आणि आपण नेमकं ते कसं हाताळायला हवं आता यापुढे? तुम्ही म्हणता ते अतिशय खरं आहे. आणि काय झालं की गेल्या 30-40 वर्षामध्ये किंवा 50 वर्षामध्ये म्हणू आपण की 2 गोष्टी प्रस्थापित झाल्या. विशेष करून रशिया संयुक्त सोव्हिएत संघ जो होता तो कोसळल्यानंतर भांडवलशाही आणि लोकशाही ही जी जुळी भावं आहेत, हे जे जुळे बंधू आहेत, ते बंधू खऱ्या अर्थानं जगाला पुढे नेऊ शकतात असा एक भ्रम जगभर निर्माण झाला. आता याच्यामध्ये दोष हा आहे की याच्यामध्ये अनकंट्रोल्ड कॅपिटलिझम हा अनलिश झाला अमेरिकन मॉडेलमुळे. आपल्याकडे तसा विचार करणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही. प्रचंड लोकांना असं वाटतं की आपण सगळं मोकळं केलं, सगळं खाजगी केलं तर फार प्रचंड प्रमाणात आपली प्रगती होईल असा विचार करणारे लोक आपल्याकडेही आहेत. पण या मॉडेलचा दोष असा की 5% लोकांच्याकडे जगातली 95% संपत्ती आजही आहे. आणि त्या 5% लोकांना त्या पैशाचा वापर, त्या संपत्तीचा वापर समाजाच्या प्रगतीसाठी करण्यामध्ये फारसा रस नसतो. हे CSR झालं तर मग कंपल्सरीली ते करणं, त्यातही गोंधळ घालणं असा प्रकार आहे. मला असं वाटतं की प्युअर कॅपिटलिझम हा एका अर्थाने लोकशाहीवरती घाला घालणारा ठरतो. कारण लोकशाहीची जी मूल्य आहेत, मग त्याला आपण जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस असं आपण त्याचं वर्गीकरण करतो. हे तिन्ही न्याय जर लोकांना मिळायचे असतील किंवा समानता असो किंवा न्याय असो, हा जर लोकांना मिळायचा असेल तर मला असं वाटतं की हे अनकंट्रोल्ड कॅपिटलिझमच्या पुढे जाणं आवश्यक. त्याला सायंटिफिक ह्युमॅनिझम आपण म्हणू शकतो किंवा खऱ्या अर्थाने सायंटिफिक कॅपिटलिझम पण म्हणता येईल की दॅट कॅपिटलिझम विच रिअली हेल्प्स पीपल टू अचीव रिअल अपलिफ्टमेंट, रिअल प्रोग्रेस इन लाईफ. तर हे करता येणं शक्य आहे. पण केव्हा शक्य आहे की जेव्हा आपले उद्योग सुद्धा ह्युमॅनिटी हा बेस ठेवतील आणि कॉन्स्टिट्यूशन मधली जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्या बेसिक प्रिन्सिपल्सला धरून काम करतील. आज त्याचा अभाव मोठ्या प्रमाणात आपल्याकडे दिसतो. देशातल्या, भारतातल्या प्रत्येक युवकाचं स्वप्न काय असतं की मला रात्रीत झुकरबर्ग झालं पाहिजे. पण हे रात्रीत झुकरबर्ग होणं अशक्य आहे. आणि ते शक्य झालं तरी फक्त देशातल्या 1-2-3% लोकांनाच ते शक्य होतं. ही गोष्ट जी आहे ती शासनाला जास्त प्रकर्षानं कळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी व्यवस्थित यंत्रणा उभारल्या. धन्यवाद सर. आमच्या सर्व प्रश्नांना तुम्ही अगदी मोकळेपणाने आणि अगदी नेमकी उत्तरं दिली. माहिती आपलं पण हा एक शोध असतो स्वतःचाच अशा निमित्ताने. पण आम्हाला सुद्धा आणि आमच्या श्रोत्यांना सुद्धा पुष्कळ नव्या गोष्टी आणि एक दिशा यातनं नक्की मिळाली असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुमचे पुन्हा एकदा आभार. प्रश्न सुंदर होते, छान होते आणि आजच्या काळाला धरून सुयोग्य असे प्रश्न. थँक्यू सर. तुमचे पुन्हा एकदा आभार. आमच्या सर्व श्रोत्यांचे आभार आणि सर्वांनी आपल्या घरी सुरक्षित राहा, काळजी घ्या. नमस्कार. मला ही संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच सर.